नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आपण आलेला आहे वैजापूर तालुक्यात आणि गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन इथं। तर आपल्या सोबत बंबननाथ महाराज तर यांनी आज महाराष्ट्रामध्ये आलेले आहे। तर बा त्यांनी कशासाठी आलेले तर आपण पहिला परिचय जाणून घेणार आहोत। क्या महाराज आप बैठले आएगा इधर कौन सा कार्यक्रम क्या था? मेरा नाम श्री योगी बाबा बंबननाथ चौधरी है। मैं उज्जैन चक्रवर्ती संस्थान में रहता हूँ। मैं यहाँ पे आया हूँ, ये जो शीतल अग्निहोत्री जो है मेरी शिष्या है। और यहाँ पे मैं आया जो मन इच्छा पूर्ति महादेव है, इनकी स्थापना ही मेरे हाथ से हुई, इसलिए मुझे यहाँ बुलाया गया कि हाँ जो है बाबा एक बार इसके भस्म आरती करो। इसलिए मैं यहाँ भस्म आरती करने के लिए आया। और यहाँ पे 12 बजे भगवान मन इच्छा पूर्ति महादेव को भस्म चढ़े, भव्य पूजन आरती हुआ। उसके बाद सब समापन हो गया, फिर मैं कल निकल जाऊँगा। बाबा जो सोमवार के दिन कौन सा कार्यक्रम वो शीतल अग्निहोत्री उसने बताई? भाई ये तो प्रोग्राम कोई बता सकती है, क्योंकि मैं निकलने की इच्छा रखता हूँ। मुझसे पूछा जाए क्या प्रोग्राम है सोमवार को, कहाँ है? सर आप कब आए थे इधर महाराष्ट्र में? तो फिलहाल दूसरी बार यहाँ आया हूँ, बहुत पहले आया था। क्या है सोमवार का क्या प्रोग्राम है? सोमवार को 12 बजे भस्म आरती रहेगी। अरे अब क्या भस्म आरती एक बार हो गई, 12 बजे फिर क्या होगा? अरे ये दिन में 12 बजे आरती रहेगी। आपल्या सोबत डॉक्टर शीतल अग्निहोत्री सोबत लाईनवर जोडलेले आहात। आपण जाणून घेणार आहोत का बा ताई जो कार्यक्रम झाला तर या कार्यक्रमात पार्श्वभूमी काय होती आणि कशा आपला हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे तर इथं फक्त जनकल्याणाच्या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। जास्तीत जास्त लोकांचं जलकल्याण झालं पाहिजे, बाबा महाकालची कृपा प्राप्त झाली पाहिजे म्हणून उज्जैन येथून बाबा आमचे परमपूज्य बाबा बंबननाथजी महाराजजी जे तपस्वी योगी आहे ते इथं आलेले आणि त्यांच्या हाताने इथं भस्म आरतीचा कार्यक्रम झालेला आहे। तर फक्त एवढाच उद्देश आहे की जनकल्याण झालं पाहिजे आणि सर्वांवर महाकालची कृपा झाली पाहिजे। तर इथं उज्जैनवरून महाकाल इथं विराजमान झालेले, तर महाराष्ट्राच्या जनतेला एवढंच आवाहन करायचं की जास्तीत जास्त संख्येने इथे या आणि सोमवारी पण जो कार्यक्रम होणार आहे 12 वाजता त्याचा लाभ घ्या आणि बाबाचं दर्शन घेऊन आपल्या जीवनाला सार्थक करा आणि आपले जीवन धन्य करा। असं मंदिर महाराष्ट्रामध्ये कुठं नाही बा, तुम्ही स्वतःच्या एवढं मोठं मंदिर बांधलंय, या संदर्भात थोडीशी माहिती आपण कोण जास्त केलं काय केलं कसं परंपरा आला? मंदिर बांधायचा एकच उद्देश आहे की बाबा उज्जैनला जे महाराष्ट्रातून जे भक्त आहेत उज्जैन हे लांब आहे, मध्य प्रदेशमध्ये पडतं आणि आपल्या इथे बाबा काही आम्ही त्यांना आणलेलं नाही आहे। तर अशी एक महाकालची कृपा झालेली आहे, असा महाकालचा आशीर्वाद आणि आदेश आला होता म्हणून आमचे परमपूज्य गुरुदेवांचा आदेश घेऊन आम्ही इथे मंदिराचं निर्माण केलेलं आहे। आणि हे मंदिर आम्ही आमच्या स्वतःच्या शेतात निर्माण केलेले। हे लासूर स्टेशनमध्ये गवळीशुरा गाजगाव रोडवरती हे मंदिर आहे आणि इच्छापूर्ती महाकाल मंदिराच्या नावाने याची ओळख आहे। तर फक्त एकच उद्देश आहे की सगळ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोक इथं येऊन आपले जीवन धन्य केलं पाहिजे, एवढ्याच यांनी मंदिराचं निर्माण केलं। ते मी असं ऐकलेलं आहे का बा अनेक गोरगरिबांचे प्रश्न सुटले जाते, तर या संदर्भात काय माहिती? इथं अनेक लोकांवर महाकालची कृपा होती, गोरगरिबांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं जातं। इथं मंदिरामध्ये आपला दरबार लागतो, इथं दरबारामध्ये बाबा महाकाल भैरवचं हवन केलं जातं। त्या हवनाच्या माध्यमातून ज्या पण लोकांच्या अडीअडचणी, ज्यांच्या समस्या आहे, जे लोक खूप आपल्या जीवनामध्ये त्रस्त झालेले, ज्यांना मार्ग मिळत नाही, जे भटकलेले, जे त्यांना आपण सर्व योग्य मार्गदर्शन करून बाबा महाकाल भैरवची कृपा प्राप्त करून त्यांच्याकडून हवन करून घेऊन त्यांच्यावरती बाबा महाकालची कृपा प्राप्त करून
स्वतः त्याचा प्रसंग असा आहे का ताई स्वतः एक डॉक्टर आहे, तर डॉक्टर असताना तरी सुद्धा समाज सेवा का बा आपल्या हातून कशी घडेल का बा स्वतःच्या शेतामध्ये स्वतःचं जमिनीमध्ये मंदिर बांधणं. त्यानंतर मी केबी न्यूज साठी संदीप गायके, लासूर स्टेशन. चाहे जितनी बार परख लो, चाहे जितनी बार परख लो, घर पर नौकर अपना रख लो, घर पर नौकर अपना रख लो. चाहे जितनी बार परख लो, चाहे जितनी बार परख लो, घर पर नौकर अपना रख लो, घर पर नौकर अपना रख लो. तू ही गिरदों को भोले संभाले, बम बम भोले भोले, 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 बम बम भोले भोले. उज्जैन के मशहूर अघोरी बाबा बम बम नाथ शिव की भक्ति में लीन रहकर शमशान में रहने वाले, जलती चिताओं के बीच साधना करने वाले, अपने शरीर पर मुर्दों की भस्म लगाने वाले, रोज सुबह 4 बजे महाकाल की भस्म आरती करने वाले. बाबा बम बम नाथ के साथ ऐसा क्या हुआ कि उन्हें अपनी भक्ति छोड़ अपना रौद्र रूप दुनिया को दिखाना पड़ा? आखिर ऐसा क्या हुआ उनके साथ कि एक युवक पर उनका गुस्सा फूट गया? ऐसा रौद्र रूप आज तक आपने किसी अघोरी का नहीं देखा होगा जो बाबा बम बम नाथ ने दिखाया. आइए जानते हैं पूरा मामला, लेकिन उसके पहले एक नजर डालते हैं उनकी जीवन शैली पर. उज्जैन महाकाल मंदिर में हर सुबह 4 बजे भस्म आरती होती, जिसमें ताजा भस्म का अंश होना जरूरी. भस्म लाने और तंत्र सिद्धि पाने के लिए मुख्य रूप से यहाँ के चक्र तीर्थ शमशान घाट पर जलती हुई चिताओं के निकट पूरी रात बैठकर अघोरी साधना करते. हिमालय के पहाड़ों पर तपस्या करने वाला ऐसा ही एक अघोरी है बाबा बम बम नाथ, जो पिछले 16 बरस से यहाँ शमशान परिसर में बनी एक कुटिया में रहते हैं और रात 3 बजे साधना करने के बाद जलती चिताओं की भस्म से अपने शरीर पर लेप करते और फिर वहाँ से निकल महाकाल की भस्म आरती में शामिल. बाबा बम बम के देश भर में भक्त हैं और उनके पास कई लोग भक्ति के तौर पर आते हैं. इस दौरान कई भक्त उन्हें दान स्वरूप राशि या अन्य सामान